नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण प्रसारक मंडळ वणी द्वारा संचालित लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालय वणी यांच्या द्वारा आयोजित या ऑनलाईन वर्गात वर्ग 11वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी आनंद श्रीपाद नारलावार विषय राज्यशास्त्राकरिता पुनश्च एकदा आपलं स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या पूर्वीच्या तासिकेमध्ये आपण प्रतिनिधित्वाच्या पद्धती म्हणजेच प्रतिनिधींची निवड कशी केली जाते याची माहिती यापूर्वीच्या तासिकेमध्ये आपण पाहिलेली आहे। ते पाहत असताना आपण ज्या विषयाचा अभ्यास केला त्यामध्ये आपण पाहिलं की प्रतिनिधित्वाची पद्धतीमध्ये प्रतिनिधींची निवड करत असताना प्रामुख्याने जगात 3 पद्धतीचा वापर केला जातो। त्यातला पहिला प्रकार आहे निवडणूक, त्यानंतर आहे नेमणूक, त्यानंतर आहे बगर शासकीय प्रतिनिधी। निवडणुकीमध्ये तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, निवडणुका जाहीर केल्या जातात, लोक मतदान करतात आणि मतदान करून लोक काय करतात, प्रतिनिधींची निवड करतात। भारतात लोकसभा, विधानसभा यासारख्या ठिकाणी निवडणुका त्यानंतर आपण ग्रामीण भागात जर पाहिलं तर नगर परिषद, ग्रामपंचायत या सर्व सदस्य निवडणुकाच्या माध्यमातून निवडून दिले जातात आणि भारतात निवडणूक या पद्धतीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। त्यानंतर दुसरी बाब आहे नेमणूक। नेमणूक म्हणजे काही प्रतिनिधींची नेमणूक ही राज्यपाल किंवा राष्ट्रपती म्हणजे हे आपल्या देशाचे काय आहे, प्रमुख आहे, तर देशाच्या प्रमुखाकडून काही नेमणुका सुद्धा काही सभागृहामध्ये केल्या जातात। उदाहरणार्थ राज्यसभेत 12 प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपती करतात, तर विधान परिषदेत 1/6 प्रतिनिधींची नेमणूक कोण करतात, राष्ट्रपती भारतात करत असताना आपल्याला दिसून येतात। तर या 2 पद्धतीचा म्हणजे निवडणूक आणि नेमणूक या 2 पद्धतीचा वापर भारतात केला जात असताना आपल्याला दिसून येतो, हे आपण मागच्या तासिकेमध्ये पाहिलेलं आहे। त्यानंतर बिगर शासकीय म्हणजे काय की ते प्रतिनिधी शासनाचे अंग नसतात आणि परंतु त्यांना सभागृहाचं प्रतिनिधित्व दिलं जातं। उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सुद्धा हाऊस ऑफ पीपलचं म्हणजे तिथल्या लोकप्रतिनिधींच्या सभागृहाचं सभासदत्व दिल्या जाते। त्यांना निवडणूकही लढवावं लागत नाही आणि नेमणूकही त्यांची केल्या जात नाही, तर जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात ते तिथल्या संसदेचे म्हणजेच तिथल्या लोकप्रतिनिधी सभागृहाचे काय बनतात, आपोआप सदस्य बनतात। त्यांना बिगर शासकीय प्रतिनिधी असं म्हटल्या जाते। विद्यार्थी मित्रांनो, प्रतिनिधित्वाची निवड करण्यासाठी निवडणूक, नेमणूक आणि बिगर शासकीय या 3 मार्गाचा वापर केला जातो। त्यातला भारतात फक्त निवडणूक आणि नेमणूक या मार्गाचाच वापर केला जात असताना आपल्याला दिसून येतो। त्यानंतर आपण पाहिलं की निवडणुकीच्या माध्यमातून एका मतदारसंघातून निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या म्हणजे एका मतदारसंघातून निवडून द्यावयाच्या उमेदवाराच्या संख्येवरून निवडणुकीचे 2 प्रकारामध्ये वर्गीकरण केल्या जात असताना आपल्याला दिसून येते। 1 सदस्यीय मतदारसंघ आणि नंतर पाहिलं आपण अनेक सदस्यीय मतदारसंघ। 1 सदस्यीय मतदारसंघामध्ये एका मतदारसंघातून एकच सदस्य निवडून दिला जातो, तर अनेक सदस्यीय मतदारसंघातून एकापेक्षा जास्त सदस्य निवडून दिल्या जातात आणि त्या निवडीसाठी एका मतदारसंघातून निवडून द्यावयाच्या मतांची असलेली आवश्यकता आणि म्हणजे निवडून येण्यासाठी जी मतं लागतात त्या मतांची किती आवश्यकता आहे त्याच्या 3 प्रकारात वर्गीकरण केल्या जाते। त्यामध्ये अनेकत्व,
बहुमत आणि प्रमाणशीर. म्हणजे अनेकत्व म्हणजे काय की जास्तीत जास्त मतं ज्याला मिळतील ते विजयी होतील, ते प्रतिनिधी होतील. बहुमत म्हणजे काय 50% पेक्षा जास्त मतं मिळाले तरच ते प्रतिनिधी होतील आणि ते विजयी होतील. आणि प्रमाणशीर मध्ये आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो की या प्रमाणशीर प्रतिनिधित्वामध्ये उमेदवाराला मतांचा विशिष्ट कोटा पूर्ण करणे गरजेचे असते. अशा प्रकारे अनेकत्व, बहुमत आणि प्रमाणशीरच्या आधारावर प्रतिनिधित्वाची निवड केली जात असताना आपल्याला दिसून येते. मागच्या पूर्ण तासिकेचा हा काय आहे सारांश आहे आणि या सारांश तुम्ही वहीत काढून घेतला पाहिजे असं मला वाटते. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रतिनिधित्वाची पद्धती पाहिल्यानंतर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीमध्ये निवडणूक ही अतिशय महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येते. प्रतिनिधींची निवड करण्याकरिता निवडणुकीच्या माध्यमातूनच प्रतिनिधींची निवड केली जात असताना आपल्याला दिसून येते. आणि ही निवड करत असताना मतदाता म्हणजे मतदान करणारा व्यक्ती हा अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असताना आपल्याला दिसून येतो. आणि त्याच मतदानाच्या हक्काची माहिती आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पाहायची आहे. लोकशाहीत जिथे जिथे लोकशाही आहे त्या लोकशाहीत प्रतिनिधींची निवड ही लोकांकडून केली जात असते आणि त्यामुळे लोकांकडून निवडून देण्याकरिता निवडणुका ह्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळेच लोकशाहीत प्रौढ म्हणजे काय विशिष्ट वयापेक्षा जास्त, प्रौढ म्हणजे वयाने ज्येष्ठ, प्रौढ मताधिकार दिलेला असतो. लोकशाहीत प्रौढ मताधिकार दिलेला असतो म्हणजेच प्रत्येक प्रौढ नागरिकाला मताधिकार दिलेला असतो. म्हणजेच जेव्हा जेव्हा निवडणुका होतात तेव्हा तेव्हा निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार कुणाला दिलेला असतो? प्रौढ नागरिकांना दिलेला असतो. तुम्हाला माहित आहे की आपल्या देशात म्हणजेच भारतात 18 वर्ष वय पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला किंवा नागरिकाला काय प्राप्त होतो? प्रौढ मताधिकार प्राप्त होत असताना आपल्याला दिसून येतो. भारतात हा अधिकार जन्मतः प्राप्त होत असताना, जन्मानेच प्राप्त होत असताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे जो व्यक्ती भारतात जन्माला आला आणि त्याने वयाची 18 वर्ष पूर्ण केली की त्या व्यक्तीला भारतात 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर काय प्राप्त होतो? मताधिकार प्राप्त होतो. म्हणजेच तो भारताचा लीगली म्हणजेच कायदेशीररित्या काय बनतो? नागरिक बनतो. हा अधिकार लिंग, वंश, आर्थिक व सामाजिक दर्जा हा भेदभाव न करता दिला जातो. अनेक देशांमध्ये या आधारावर अनेकांना मताधिकार नाकारलेला आहे, परंतु भारतात मात्र लिंग, वंश, आर्थिक व सामाजिक भेदभाव न करता सर्वांनाच मताधिकार दिलेला आहे. म्हणूनच प्रत्येक प्रौढ नागरिकाला त्याचे प्रतिनिधी कोण असावे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य मिळते. प्रत्येक देशात कोणाला मताधिकार द्यायचा हे वय वेगवेगळे असलेले आपल्याला दिसून येते. कोणत्या देशात 18 वर्ष आहे, कोणत्या देशात 21 वर्ष आहे, कोणत्या देशात 25 वर्ष आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या देशांमध्ये मतदाराचे किमान वय हे वेगवेगळं असलेलं आपल्याला दिसून येते. मी तुम्हाला आता सांगितलं की भारतात हे किमान वय किती वर्ष आहे? 18 वर्ष आहे. पूर्वी 90 पर्यंत ते 21 वर्ष होतं. 89 मध्ये भारतात कायदा करण्यात आला. राजीव गांधींनी तो कायदा केला आणि भारतातील 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार मिळवून दिलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे आता ज्या व्यक्तीचे वय 18 वर्ष पूर्ण झाले तो व्यक्ती भारतात
मतदार यादीत आपलं नाव नोंदवू शकतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये तो काय करू शकतो, मतदान करू शकतो. म्हणजेच भारतात 18 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकाला मतदानाचा हक्क प्राप्त होत असताना आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी महिला पुरुष गरीब श्रीमंत असा भेदभाव या ठिकाणी केलेला नाही. तर स्वातंत्र्यापासूनच भारतातील सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतो. मागील पाठात आपण म्हटल्याप्रमाणे पूर्वी महिला व गरीब यांना मतदानाचा हक्क नव्हता. विद्यार्थी मित्रांनो, 20व्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत बऱ्याच देशांमध्ये महिलांना आणि गरिबांना कशाचा अधिकार नव्हता, मतदानाचा हक्क नव्हता. पण जसजशी लोकशाही प्रगल्भ होत गेली, म्हणजेच जसजशी लोकशाही रुजत गेली, तसेच बहुसंख्यांना मताधिकारापासून वंचित ठेवणे अवघड होऊ लागलेले आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय की महिलांनी आणि गरीब वर्गातील लोकांनी लोकशाही मार्गाने म्हणजेच मोर्चे काढून निदर्शने करून सरकारला महिलांना व गरिबांना मतदानाचा हक्क देण्याकरिता बाधित केलेला आपल्याला दिसून येते. आणि मग सर्व पुरुषांना मतदानाचा हक्क मिळू लागलेला आपल्याला दिसून येते. म्हणजेच देशातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क मिळू लागलेला आपल्याला दिसून येते. महिलांना हा अधिकार मिळवण्यासाठी अधिक संघर्ष करावा लागला. 20व्या शतकाच्या मध्यात बहुतांश देशांनी महिलांना हा अधिकार दिलेला आपल्याला दिसून येतो. मग अमेरिकामध्ये 1920 मध्ये, भारतामध्ये 1950 मध्ये, तसंच अनेक देशांमध्ये 20व्या शतकाच्या मध्याला काय मिळालेला आहे, महिलांना मताधिकार मिळालेला आहे. त्याचा चार्ट आपण याच तासिकेमध्ये पुढे पाहणार आहोत. भारतात मात्र 1950 म्हणजे सुरुवातीपासूनच महिला व पुरुष यांना समान मताधिकार देण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे भारतातील महिलांना मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी काय करावा लागला नाही, संघर्ष करावा लागला नाही. परंतु अमेरिका, इंग्लंड यासारख्या देशात मात्र महिलांना आपला मताधिकार मिळविण्यासाठी काय करावा लागलेला आहे, संघर्ष करावा लागलेला आहे. भारतात महिलांना हा अधिकार स्वातंत्र्यापासूनच मिळालेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, मतदानाच्या हक्कात लक्षात ठेवा की जो व्यक्ती ज्या देशात जन्माला आलेला आहे तो त्या देशाचा नागरिक बनतो आणि विशिष्ट वयाची अट पूर्ण केल्यानंतर त्याला कशाचा अधिकार, मतदानाचा अधिकार प्राप्त होतो. म्हणजे माझा जन्म कुठे झालेला आहे, भारतात झालेला आहे, तर मग मी कुणाचा नागरिक आहे, भारताचा नागरिक आहे. आणि मला वयाच्या कितव्या वर्षी मतदानाचा अधिकार मिळणार आहे, 18व्या वर्षी मतदानाचा अधिकार मिळणार आहे. आणि मग ज्या काही निवडणुका भारतात होतील त्या निवडणुकीमध्ये मला मतदान करता येणार आहे. अशा प्रकारचा हा मतदानाचा हक्क असलेला आपल्याला दिसून येतो. प्रत्येक देशात हा मतदानाचा हक्क वेगवेगळ्या प्रकारचा असलेला आपल्याला दिसून येतो. वेगवेगळ्या प्रकार म्हणजे फक्त कोणता, वयाची अट ही वेगवेगळी असलेली दिसून येते. भारतात ही अट 18 वर्ष आहे, काही देशात ही अट 21 वर्ष आहे, तर काही देशात ही अट 25 वर्ष असलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे लोकशाहीत निवडणुका आणि निवडणुकीत कशाचा अधिकार, मतदानाचा अधिकार म्हणजेच मतदानाचा हक्क अतिशय महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. या मतदानाच्या हक्कामुळेच मला माझ्या प्रतिनिधीची निवड करता येत असताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रतिनिधित्वाची माध्यमे आणि स्तर म्हणजे
प्रतिनिधीची निवड ही लोकशाहीत अनिवार्य आहे आणि प्रतिनिधी निवडण्यासाठी काय केल्या जातात, निवडणुका घेतल्या जातात आणि निवडणुकीमध्ये काय असलं पाहिजे म्हणजेच प्रतिनिधित्वाची माध्यमे आणि स्तर. म्हणजे निवडणुकीमध्ये काय महत्वाचं असते तर निवडणुकीमध्ये राजकीय पक्ष म्हणजे काय, राजकीय पक्ष. भारतात राजकीय पक्ष म्हटलं की तुमच्या लक्षात येते कोणते कोणते भारतात राजकीय पक्ष आहे. काँग्रेस आहे, भारतीय जनता पक्ष आहे, शिवसेना आहे ना. हे कोण आहे, भारतातील राजकीय पक्ष. म्हणजेच प्रतिनिधित्वाची निवड करण्यासाठी कोण महत्वाचे असतात, प्रतिनिधित्वाची माध्यम महत्वाची असतात आणि प्रतिनिधित्वाची माध्यमामध्ये राजकीय पक्ष हा महत्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. राजकीय पक्ष हा राजकीय प्रतिनिधित्वाचे महत्वाचे आणि प्राथमिक माध्यम आहे. मग पण राजकीय पक्ष म्हणजे काय तर राजकीय पक्षाची व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रतिनिधित्वाची माध्यम, प्रतिनिधित्वाच्या माध्यमामध्ये कोण महत्वाचा आहे, राजकीय पक्ष महत्वाचे आहेत. आणि राजकीय पक्ष मी तुम्हाला आता सांगितलं भारतात कोणते आहे. पण राजकीय पक्ष म्हणजे काय, समविचारी लोकांचा संघटित गट म्हणजे राजकीय पक्ष होय. समविचारी लोकांचा संघटित गट म्हणजे राजकीय पक्ष होय. म्हणजे इथे काय काय सारखे असले पाहिजे, विचार समान असले पाहिजे. म्हणजे विचारसरणी कशी असली पाहिजे, सारखी असली पाहिजे. ज्या लोकांची विचारसरणी सारखी असते आणि ते लोक संघटित होतात त्या संघटित गटाला राजकीय पक्ष असे म्हणतात. आपल्या राजकीय विचारांचा व योजनांची अंमलबजावणी व्हावी यासाठी राजकीय पक्ष राजकीय सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करीत असतात. म्हणजेच काय, समविचार आवश्यक आहे आणि दुसरी गोष्ट राजकीय पक्षासाठी आवश्यक आहे की त्यांनी निवडणुकीत भाग घेतला पाहिजे आणि राजकीय सत्ता त्यांनी हस्तगत केली पाहिजे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, राजकीय पक्ष म्हणजे काय, समान विचारसरणी असणाऱ्या लोकांचा, लिहून घ्या मी तुम्हाला सांगत आहे ते लिहा. राजकीय पक्ष म्हणजे काय, समान विचारसरणी असणाऱ्या लोकांचा असा समुदाय, समान विचारसरणी असणाऱ्या लोकांचा असा समुदाय की जो सत्ता प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतो, अशा लोकांच्या समुदायाला राजकीय पक्ष असे म्हणतात. समान विचारसरणी असणाऱ्या लोकांचा असा समुदाय की जो राजकीय सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करतात त्या लोकांच्या समुदायाला राजकीय पक्ष असे म्हणतात. लोकशाहीत राजकीय पक्ष निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करीत असताना आपल्याला दिसून येतात. विविध पक्षाचे सदस्य त्यांच्या पक्षाचे उमेदवार निवडणुकीत उभे करतात आणि राजकीय पक्ष विचारांना एकत्रितपणे त्या विचारसरणी असे म्हणतात. राजकीय पक्षाच्या विचारांना एकत्रितपणे त्या पक्षाची विचारसरणी असे म्हणतात. निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष आपल्या विचारसरणीनुसार सभेतील समविचारी सदस्याचे गट तयार झाले व ते गट एकत्र येऊन धोरणावर प्रभाव टाकू लागले, त्या गटांना राजकीय पक्ष असे म्हटल्या गेले. निवडणुकीत राजकीय पक्ष महत्त्वाचे असतात आणि निवडणुकीमध्ये विचारसरणीच्या आधारावर मतांचं केंद्रीकरण करण्याचं काम या राजकीय पक्षांकडून केलं जाते. ज्या पक्षाचे विचार मला आवडतात
त्या विचारसरणीकडे मी आपोआपच म्हणजेच त्या राजकीय पक्षाकडे मी आपोआपच मत द्यायला लागतो आणि लोकांच्या विचारांवर प्रभाव टाकून जास्तीत जास्त मत आपल्या पक्षाला कशी मिळतील यासाठी राजकीय पक्ष प्रयत्न करत असलेले आपल्याला दिसून येतात. प्रतिनिधी सभांच्या हातात सत्ता आल्यानंतर ज्यांना या प्रतिनिधी सभेत बहुमत असेल तेच कार्यकारी प्रमुख होणार हे निश्चित झाले. प्रतिनिधित्वाच्या माध्यमामध्ये कोणतं माध्यम आहे? प्रतिनिधित्वाचं पहिलं माध्यम कोणतं आहे? राजकीय पक्ष. राजकीय पक्ष म्हणजे काय? समविचारी लोकांचा समुदाय जो सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करतो. मग लोकशाहीमध्ये लोक ज्या पक्षाची विचारसरणी आवडते त्या पक्षाकडे झुकतात आणि त्या पक्षाला मतदान करतात. आणि प्रतिनिधी सभा म्हणजे भारताची लोकसभा. प्रतिनिधी सभा म्हणजे जिथे लोकांचे प्रतिनिधी असतात त्या सभागृहात ज्या पक्षाचे जास्तीत जास्त म्हणजे ज्या पक्षाचे बहुमत म्हणजे 50% पेक्षा जास्त जागा ज्या पक्षाला मिळतील त्या पक्षाचा कार्यकारी प्रमुख होणार हे निश्चित झाले. म्हणजे भारतात लोकसभेत ज्याला बहुमत मिळेल त्या पक्षाचा प्रमुख काय बनेल? भारताचा पंतप्रधान बनेल म्हणजेच कार्यकारी प्रमुख बनेल हे निश्चित झाले. यातूनच संघटित गटांची गरज जाणवली, कारण या संघटित गटामुळेच प्रतिनिधी सभेत मर्यादित काळासाठी बहुमत टिकवून ठेवणे व राज्याला स्थैर्य देणे शक्य झालेले आपल्याला दिसून येते. ही प्रक्रिया युनायटेड किंगडम आणि इतर अनेक देशात 18व्या शतकात घडली. म्हणजे प्रतिनिधी सभेत आपले जास्तीत जास्त उमेदवार आले पाहिजे याकरिता प्रयत्न करणे हे राजकीय पक्षाचं काम ठरलं आणि ही प्रक्रिया युनायटेड किंगडम आणि युनायटेड किंगडमच्या समकक्ष असणारे जे देश आहे जे स्वतंत्र होते त्या देशामध्ये 18व्या शतकात ही प्रक्रिया घडलेली आपल्याला दिसून येते. जसजसा मताधिकार अधिकाधिक लोकांना मिळाला तसतसे राजकीय पक्षांनी आपले सदस्य सुद्धा वाढवलेले आहे व संघटन अधिक मजबूत केलेले आपल्याला दिसून येते, सुव्यवस्थित केलेले आपल्याला दिसून येते. भारतात ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढत असतानाच राजकीय पक्षांचा उदय झाला. म्हणजे भारतात राजकीय पक्षांचा उदय हा इंग्रजांच्या गुलामगिरीत असताना झालेला आपल्याला दिसून येतो. 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे आजची जी काँग्रेस आहे त्या काँग्रेसला पहिले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा राजकीय पक्ष प्रथम अस्तित्वात आलेला आपल्याला दिसून येते. काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजेच 1885 मध्ये या काँग्रेस पक्षाची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. पुढे स्वातंत्र्य चळवळींनी वेग घेतला आणि मुस्लिम लीग, हिंदू महासभा, युनायनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, स्वतंत्र कामगार पक्ष ही भारतातील महत्वाचे स्वातंत्र्यपूर्व काळातील महत्वाचे विचारसरणीच्या आधारावर अस्तित्वात आलेले लोकशाहीचे गट असलेले आपल्याला दिसून येतात. यासारखे अनेक पक्षांची स्थापना भारतात झाली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात या पक्षांबरोबरच म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात असणाऱ्या पक्षांबरोबरच शेतकरी कामगार पक्ष, द्रविड मुन्नेत्र कळघम, जनसंघ म्हणजे आजचा भारतीय जनता पक्ष. जनसंघ स्वातंत्र्यानंतर म्हणजेच 1950 नंतर जनसंघाची स्थापना झालेली आहे आणि 1980 मध्ये या जनसंघाचं नाव बदलून या जनसंघाचं रूपांतर भारतीय जनता पक्षात झालेलं आहे. त्यानंतर समाजवादी पक्ष, भारतीय रिपब्लिकन पक्ष, शिवसेना
इत्यादी अनेक पक्ष आज अस्तित्वात आलेले आपल्याला दिसून येतात. समाजातील काही घटकांना ज्यावेळी असे वाटते की अस्तित्वात असलेली राजकीय पक्ष आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करू शकत नाही, समाजातील काही लोकांना जेव्हा वाटायला लागते की आज अस्तित्वात असणारे कोणतेच पक्ष माझ्या आशा आकांक्षा पूर्ण करू शकत नाही, तेव्हा नवीन राजकीय पक्षाचा उदय होत असताना आपल्याला दिसून येतो. मग तो भारतात असो किंवा अमेरिकेत असो, अशा प्रकारे नवीन राजकीय पक्षाची निर्मिती लोकशाहीमध्ये होत असताना आपल्याला दिसून येते. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रतिनिधित्वाच्या माध्यमामध्ये पहिलं माध्यम आपण पाहिलं राजकीय पक्ष. आणि राजकीय पक्षाचा म्हणजे काय, राजकीय पक्ष कशा पद्धतीनं काम करतो आणि भारतात कोणते राजकीय पक्ष महत्त्वाचे आहे याची माहिती प्रतिनिधित्वाच्या माध्यमांमध्ये आपण पाहिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारतात प्रतिनिधित्वाचे माध्यमे आणि स्तर मध्ये तुमच्या पुस्तकामध्ये हे दोन फोटो दिलेले आहेत. भारतीय महिला मतदार, भारतीय महिला मतदार आणि रांगेमध्ये उभे राहून महिला आपल्या मतदानाचा हक्क बजावत असताना आपल्याला दिसून येतात. आणि भारतातील निवडणुका घेण्याचं काम ज्या आयोगाकडून केले जातं त्याला भारत निर्वाचन आयोग असे म्हणतात. जे तिकीट तुम्हाला दिसते पोस्टाचं, त्या पोस्टाच्या तिकिटाखाली लिहून आहे भारतीय निर्वाचन आयोग, म्हणजे भारतीय इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. बरोबर आहे ना. हे पोस्टाचं तिकीट सुद्धा निर्वाचन आयोगासाठी भारत सरकारनं तयार केलेलं आहे. निवडणूक आयोगाचं हे मतदार कार्ड आहे आणि हे ईव्हीएम मशीनचं चित्र या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येते. आणि ही स्त्री ईव्हीएम मशीनच्या बटनावर बोट दाबून मतदान करत असताना आपल्याला दिसून येते. तर भारतीय निर्वाचन आयोगाच्या प्रचारासाठी हे तिकीट काढलेलं आपल्याला दिसून येते. या दोन्ही चित्रावरून आपल्या भारतात निवडणुका किती महत्त्वाच्या आहेत आणि निवडणुका भारतात कशा पद्धतीनं घेतल्या जातात याची माहिती या प्रतिनिधित्वाच्या माध्यमातून आपल्याला होत असताना आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की महिलांना मतदानाचा अधिकार मिळायला 20व्या शतक उघडावं लागलं. कोणत्या देशात महिलांना मतदानाचा अधिकार केव्हा मिळाला याची माहिती या तक्त्यात तुम्हाला दिलेली आहे. माहित आहे का तुम्हाला महिलांना मतदानाचा अधिकार कधी मिळाला? मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की अमेरिकेत हा अधिकार 1920 मध्ये मिळाला, तर भारतात हा अधिकार महिलांना 1950 मध्येच मिळाला. त्यानंतर युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंड मध्ये 1928 मध्ये मिळाला. फ्रान्स मध्ये 1945 मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. जपान मध्ये 1945 मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. इस्रायल मध्ये 1948 मध्ये आणि स्वित्झर्लंड मध्ये 1971 मध्ये मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, शोधा पाहू या हेड खाली तुम्हाला हा प्रश्न दिलेला आहे आणि तोच तुमचा आजचा स्वाध्याय आहे. तुमच्या मतदारसंघातील, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की तुम्ही लोकसभेच्या कोणत्या मतदारसंघात राहता आणि विधानसभेच्या कोणत्या मतदारसंघात राहता, त्याची नाव मी तुम्हाला यापूर्वीच्या तासिकेमध्ये सांगितलेली आहे. लोकसभेत जो प्रतिनिधी निवडून येतो त्याला खासदार असे म्हणतात. तुम्ही कोणत्या मतदारसंघात राहतात ते शोधा आणि तुमच्या मतदारसंघातील खासदार व आमदारांची नावे लिहून ते कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत ते लिहा. म्हणजे काय करायचं आहे की तुम्ही कुठे राहता? वणीत राहता. मग वणी लोकसभेच्या कोणत्या मतदारसंघात आहे आणि विधानसभेच्या कोणत्या मतदारसंघात आहे.
लोकसभेच्या उमेदवाराला म्हणजे लोकसभेसाठी जो प्रतिनिधी आम्ही निवडून पाठवलेला आहे त्याला खासदार असे म्हणतात आणि विधानसभेसाठी जो प्रतिनिधी आम्ही निवडून दिलेला आहे त्याला आमदार असे म्हणतात। आणि तुम्ही राहत असणाऱ्या म्हणजे तुमच्या मतदारसंघातील खासदार आणि आमदाराची नावे लिहून ते कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत त्याचा शोध तुम्हाला घ्यायचा आहे। तर हा शोध तुम्ही घेणारच आहे आणि खूप काही कठीण प्रश्न नाही आहे हा प्रश्न बरोबर वाचा आणि तुम्हाला फक्त काय लिहायचं आहे, खासदार इज इक्वल टू आमदार इज इक्वल टू खासदार इज इक्वल टू पुन्हा कोणत्या पक्षाचे आहे, आमदार इज इक्वल टू पुन्हा कोणत्या पक्षाचे आहे, एवढं तुम्हाला शोधायचं आहे। ते तुम्ही शोधाल अशी मी आशा करतो। विद्यार्थी मित्रांनो, शोधा पाहू हाच आजच्या तासिकेतील तुमचा स्वाध्याय आहे। ते दोन्ही नावं खासदार कोण आहे आणि आमदार कोण आहे ही शोधायची आहे आणि ती तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे आणि ते कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपली ही तासिका संपलेली आहे। या तासिकेबाबत कोणतीही अडचण असल्यास तुम्ही मला माझ्या वैयक्तिक मोबाईल नंबरवर आनंद श्रीपाद नारलावार 9922778804 या माझ्या वैयक्तिक मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता। या तासिकेबद्दल कोणती अडचण असल्यास तुम्ही मला फोन करू शकता। तेव्हा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, घरी राहा, सुरक्षित राहा, कोरोनापासून दूर राहा। धन्यवाद।